महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या द्वारे हा आंदोलनाचा आज या ठिकाणी सर्व आम्ही गोळा झालोय, त्याचा उद्देश आहे की आम्ही जोपर्यंत पेन्शन जुनी भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, थांबणार नाही, झुकणार नाही. सरकारचं कसं झालंय, कुठेतरी आमिष देऊन आम्ही पेन्शन देत आहोत असा आव आणण्याचा प्रयत्न या देशामध्ये होत आहे, राज्यामध्ये होत आहे. परंतु ते अगदी चुकीचं धोरण आहे, कारण आमची मागणीच ती 1984-82 ची जुनी पेन्शन आहे आणि तीच आम्हाला हवी आहे. याच्या पलीकडे दुसरं काही नको. पण वेगवेगळे नावं देऊन, वेगवेगळे आमिष देऊन, वेगवेगळ्या पद्धतीनं समाजामध्ये असं पसरलं जात की आम्ही देतोय, पण ह्या समाजाला कळलं पाहिजे की जुनी पेन्शन मिळालीच नाही आणि ते देण्याचा कुठलाही मानस या सरकारचा दिसत नाही. तेव्हा आम्ही त्या लढ्याला जोपर्यंत पेन्शन भेटत नाही तोपर्यंत थांबवणार नाही. त्याची पर्वणी म्हणून आम्ही या ठिकाणी गोळा झालोय. आणि आज हा आक्रोश फक्त एक दिवसाचा जरी आंदोलन असला, परंतु ही पूर्वसूचना आहे त्या शासनाला, कारण येणाऱ्या दिवाळीपर्यंत निवडणुका होणार आहेत आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये याचं एक चित्र, फार मोठं चित्र या देशानं पाहिलं आहे, विशेष म्हणजे महाराष्ट्रानं दाखवलंय. आणि त्याचं मेन कारण आहे जुनी पेन्शनचा हक्क. अरे लोकशाही म्हटलं तर लोकशाहीमध्ये जो जनसमूहाचा आवाज असतो त्याला विचारण्यात घेऊन जर निर्णय घेतले जात असतील त्याला लोकशाही म्हणतात. मग ही लोकशाही आहे का, हा प्रश्न या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही उचलत आहोत. आणि लोकशाहीमध्ये आम्ही जर सर्व कर्मचारी म्हणत आहोत की आम्हाला जुनी पेन्शन पाहिजे, असा एकही कर्मचारी नाहीये की जो म्हणतोय की आम्हाला जुनी पेन्शन नको, नवीन चांगली आहे. असं जर एखादा असेल तर आम्ही उद्या आंदोलन मागे घेतो, पण अशी चित्र नाहीये. मग त्या गोष्टीचा विचार या लोकांनी करायला पाहिजे. फक्त कुठेतरी हे बदले गट बसवायचे, विचारबंधन करायचं आणि देताना मात्र तोंडाला पानं पुसायची, अशी भूमिका या सरकारची असल्यामुळे अशा या सरकारला, बहिऱ्या सरकारला त्यांची डोळे उघडण्यासाठी त्यांच्या कानाच्या पडद्यावर आमचा आवाज द्यावा. आणि आम्ही जिवंत आहोत आणि जोपर्यंत आम्ही लढा संपत नाही, आमचा जिवंतपणा तुम्हाला दाखवू, यासाठी आम्ही आंदोलनासाठी बसलेले आहोत. याच्यामध्ये आम्हाला पेन्शन मिळते, आम्ही जुनी पेन्शन धारक आहोत, पण आमचा महत्वाचा मुद्दा आहे संघटनेचा, जोपर्यंत आमच्या भाऊ बहिणीला पेन्शन भेटत नाही, लहान भाऊ बहिणीला पेन्शन भेटत नाही, आम्ही सुद्धा या लढ्याचे पाईक आहोत आणि या लढ्यामध्ये शेवटपर्यंत त्यांना आम्ही साथ देणार आहोत. आणि यासाठी आम्ही या ठिकाणी बसलेले आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.